Hello everyone, I am Asha from the 100 Eye Academy. Friends, आपला हा जो टॉपिक युनिट्स अँड मेजरमेंट याच्यामध्ये आपण कोणत्या फिजिकल क्वांटिटीज मेजर करतो? तर डेली लाईफ मध्ये ज्या आपल्याला वारंवार मेजर करायच्या असतात त्या म्हणजे लेंथ आहे. दिवसभरात आपण किती वेळा भाजी मोजणार, फ्रुट्स मोजणार, किराणा आणणार, म्हणजे त्याचा आपण मास मोजून आणतो आणि दिवसभर तर वेळ कितीच वेळा मोजतो. सो लेंथ, मास, टाइम ह्या अशा फिजिकल क्वांटिटीज आहे की दिवसातून आपल्याला त्याला कितीतरी वेळा मोजावं लागतं. म्हणून आपण इथे स्टडी करणार की हाऊ दीज फिजिकल क्वांटिटीज आर मेजर्ड. मग पहिली आपण बघणार मेजरमेंट ऑफ लेंथ. लेंथ काय आहे? ही फंडामेंटल क्वांटिटी आहे ज्याचं SI युनिट आहे 1 मीटर. मग हे 1 मीटर SI युनिट कसं कॅल्क्युलेट केलं, कसं मेजर केलं? सो इट इज मेजर्ड फ्रॉम लाईट. तर लाईटनी व्हॅक्यूम मध्ये किती अंतर कव्हर केलं इन टाइम 1/299792458 सेकंड्स. तर एवढ्या वेळात लाईटनी व्हॅक्यूम मध्ये किती अंतर कव्हर केलं त्याला म्हटलेलं आहे 1 मीटर. तर 1 मीटरची डेफिनेशन काय आहे? 1 मीटर इज द लेंथ ऑफ पाथ traveled by light in vacuum during time interval 1/299792458 सेकंड्स. तर बघा आता ही आहे 1 मीटरची डेफिनेशन. ही 1 मीटर काही नसून लेंथ ऑफ पाथ आहे and length of path is also called as a distance. हे डिस्टन्स होईल. तर एवढं डिस्टन्स लाईटनी व्हॅक्यूम मध्ये ट्रॅव्हल केलं आणि किती वेळा? तर एवढ्या वेळात इन दिस टाइम इंटरवल. तर आता तुम्हाला टाइम पण माहिती आहे आणि लाईटनी किती अंतर कव्हर केलं ते डिस्टन्स पण माहिती आहे. तर आपण याच्यावरून रिव्हर्स लाईटचा स्पीड सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. देअरफॉर स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम is distance upon time. Distance upon time, the distance झालं 1 मीटर and time आहे 1/299792458 सेकंड्स. तर ही जी डिनॉमिनेटरची व्हॅल्यू आहे ही वर जाईल आणि तुमची व्हॅल्यू झाली 299792458 मीटर पर सेकंड. ही व्हॅल्यू आहे स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम and स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम इज डिनोटेड बाय C. सिम्बॉल यूज करतात. तर ही अतिशय प्रिसाइज व्हॅल्यू आहे. ही परफेक्ट व्हॅल्यू आहे स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. पण ही व्हॅल्यू खूपच मोठी आहे तर त्याला आपण छोटं करू. जर इथे पॉइंट ठेवला तर आपल्याला मल्टिप्लायर द्यावा लागेल आणि इथे जर पॉइंट ठेवला तर तुमची व्हॅल्यू होईल 2.9979 इंटू किती डिजिट्सच्या आधी आपण पॉइंट ठेवला? सो दॅट इज बाय 8 डिजिट्स. सो 10⁸ मीटर पर सेकंड. आणि या व्हॅल्यूला ही व्हॅल्यू जवळजवळ 3 च्या इक्वल आहे. तर आपण याला असे लिहू शकतो C = 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. अँड दिस इज स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. हे आपण 10th मध्ये पण बघितलं आहे. लाईटचा स्पीड आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. पण तो कसा आला? तर बघा एवढ्या टाइम मध्ये किती अंतर कव्हर केलं त्याला म्हटलंय 1 मीटर. अंतर माहितीये, टाइम माहितीये, तर आपण स्पीड पण काढला लाईटचा. पण आता आपल्याला जे मेजर करायचं आहे तर नेहमी डिस्टन्स
मीटर मध्येच असं नाही आहे. काही डिस्टन्सेस असे आहे की ते 1 मीटर पेक्षा खूपच जास्त आहे आणि काही डिस्टन्सेस असे आहे की ते 1 मीटर पेक्षा खूपच कमी आहे. मग आता आपल्याला जी लेंथ मोजायची आहे ती लार्ज लेंथ पण मोजायची आहे आणि शॉर्ट लेंथ पण मोजायची आहे. मग आपण लार्ज डिस्टन्सेस कसे मोजणार किंवा लार्ज लेंथ कशी मोजणार ते आपण बघू. सो नेक्स्ट वी विल सी मेजरमेंट ऑफ लार्ज डिस्टन्स. So measurement of very large distance. Very large distance. तर आता लार्ज डिस्टन्स म्हणजे काय? जे 1 मीटर पेक्षाही जास्त डिस्टन्स असेल त्याला आपण लार्ज डिस्टन्स म्हणणार. मग 1 मीटर पेक्षा जास्त म्हणजे 100 मीटर, 1000 मीटर, 1000 मीटर झालं तर त्याला आपण किलोमीटर म्हणणार. पण किलोमीटर अंतर सुद्धा आपण जेव्हा मोजणार तर ते मोजायसाठी आपण एक टेप घेऊन किलोमीटरचं अंतर मोजू शकतो. मग 1 किलोमीटर आहे, 2 किलोमीटर आहे, 10 किलोमीटर आहे ते आपण टेपनी मोजू शकतो. पण एखादं अंतर एवढं जास्त आहे की जे आपण स्केल आणि टेपनीच मोजू शकत नाही, मग ते अंतर कसं मोजणार? जसं मेजरमेंट ऑफ डिस्टन्स ऑफ अ स्टार ऑर अ प्लॅनेट. जर आपल्याला एखाद्या स्टारचं डिस्टन्स किंवा एखाद्या प्लॅनेटचं डिस्टन्स किंवा आपल्याला मूनचं डिस्टन्स मोजायचं आहे तर आपण तिथपर्यंत तर काही आपली स्केल आणि टेप घेऊन जाऊ शकणार नाही. मग ते डिस्टन्स कसं मोजणार? तर ते डिस्टन्स मोजायला जी मेथड आहे ती इनडायरेक्ट मेथड आहे. आपण डायरेक्टली तर काही मोजू शकत नाही, तर ती आहे इनडायरेक्ट मेथड. आणि ही जी इनडायरेक्ट मेथड आहे दॅट इज पॅरालॅक्स मेथड. ही पॅरालॅक्स मेथड आहे. आता पॅरालॅक्स मेथड म्हणजे काय? ही इनडायरेक्ट मेथड आहे. सो इट इज ऍपरंट चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्झर्वर. तर इथे काय आहे? पॅरालॅक्स मेथड इंडिकेट करतो ऍपरंट चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्झर्वर. तर ऍक्च्युअली इथे ऑब्जेक्ट त्याच्याच ठिकाणी राहणार आहे, ते कुठेही जाणार नाही. पण ऑब्झर्वर जर मूव्ह झाला तर त्याला त्याची पोझिशन, ऑब्जेक्टची पोझिशन बदलल्याचा भास होतो आणि त्या चेंजला म्हटलेलं आहे पॅरालॅक्स. म्हणजे काय होतं बघा, आता हा ऑब्जेक्ट जो आहे तो अतिशय दूर आहे, तो त्याच्याच पोझिशनला, रेस्ट पोझिशनला आहे. आणि आपण जेव्हा बघणार तर याचा आपण एक सिंपल एक्सपेरिमेंट पण करून बघू आणि तुम्हाला ही पॅरालॅक्स मेथड एकदम व्यवस्थित समजेल. तुमचा जो हात आहे तो तुमच्या समोर ठेवा किंवा तुम्ही आरशाच्या समोर उभे राहून असा हात ठेवा आणि तुमच्या हाताला तुमच्या दोन्ही डोळ्यांनी तुम्ही बघून राहिले तर तुमचे 2 डोळे हे ऑब्झर्वर झाले. असा हात ठेवला, तुम्ही पण असं करून बघा. हात ठेवा, तुम्हाला तुमचा हात सेंटरला दिसेल, दोन्ही डोळ्यांनी बघून राहिले. मग एक डोळा बंद करा, तुम्हाला एकदम असं जाणवेल की तुमचा हात एका साइडला शिफ्ट झाला. मग दुसरा डोळा बंद करा, तोच हात तुम्हाला दुसऱ्या साइडला शिफ्ट झाल्याचा भास होतो. ऍक्च्युअली आपण जेव्हा हात पुढे ठेवला तर हाताची पोझिशन बदलत नाहीये. तुम्ही पहिले दोन्ही डोळ्यांनी बघून राहिले, हात मध्ये दिसला. मग डावा डोळा बंद केला तर हात डाव्या साइडला शिफ्ट झाला. उजवा डोळा बंद केला तर हात उजव्या साइडला शिफ्ट झाल्याचा भास होतो आणि या इफेक्टला म्हटलेलं आहे पॅरालॅक्स. सो दॅट इज ऍपरंट चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्झर्वर. तर असं का होत आहे? इथे तुमचे 2 डोळे ऑब्झर्वर आहे आणि असा हा इफेक्ट का जाणवतो? कारण 2 डोळ्यांच्या मध्ये काही अंतर आहे आणि त्यामुळे हा इफेक्ट जाणवतो.
आणि ही सेम मेथड आपल्याला यूज करायची आहे टू मेजर द डिस्टन्स, लार्ज डिस्टन्स ऑफ अ स्टार ऑर अ प्लॅनेट. बघा आता समजा इथे एक स्टार आहे, हे स्टार आहे आणि याला आपल्याला बघायचं आहे. द क्लोजेस्ट स्टार टू द अर्थ इज सन. सन जवळ आहे, पण सनच्या कंपॅरेटिव्हली बाकीचे जे स्टार आहेत ते खूपच दूर अंतरावर आहे. तर आता म्हणजे त्याचा हा स्टार अर्थ पासून खूपच दूर आहे. आता आपल्याला स्टारला अर्थ वरून बघायचंय. तुम्ही जेव्हा अर्थ वरून बघणार तर अर्थचे कुठलेही 2 पॉइंट्स घ्या. तर अर्थचा एक पॉइंट आपण कन्सिडर करू, त्याला म्हणू E1 आणि एक दुसरा पॉइंट इथे म्हणू सपोज E2. या 2 पोझिशन वरून, अर्थचे हे 2 पोझिशन्स आहे, याच्यावरून आपण या स्टारला बघणार आहे. स्टारला बघताना काय करणार, तुम्ही या पोझिशनला जाऊन या स्टारला बघा. इथून जेव्हा आपण स्टारला बघितलं तर आपल्याला ही असं बघावं लागेल, या स्ट्रेट लाईन मध्ये बघावं लागेल. म्हणजेच याला बघायसाठी आपण यूज केला टेलिस्कोप. या टेलिस्कोपनी स्टारला बघायचं आहे या पोझिशनवरून. जेव्हा बघितलं तर या टेलिस्कोपनी अर्थ सोबत बनवलेला अँगल, हा अँगल तुम्हाला मेजर करायचा आहे. दॅट विल बी θ1. नंतर तोच टेलिस्कोप या पोझिशनला घेऊन जा आणि इथून या स्टारला बघायचं. इथून या स्टारला बघितलं, तो टेलिस्कोप आपण इथे ठेवला आणि स्टारला बघतो आहे, तर इथे सुद्धा या टेलिस्कोपनी एवढा अँगल डिस्क्राइब केला θ2. हे 2 अँगल तुम्ही अर्थच्या सरफेस वरती मोजू शकता. आणि हा एवढा जो पोर्शन आहे, दिस इज द पोर्शन ऑफ अर्थ. हा प्लेन दिसतो आहे. ऍक्च्युअली अर्थ इज कम्प्लिटली स्फिअरिकल. तर अर्थचा हा आर्क पोर्शन आहे, पण अर्थ वरचे कुठलेही आपण 2 पॉइंट्स घेतले तर आपल्याला ते स्ट्रेटच दिसतील. आपण रोड जर बघितला किंवा अशी कुठलाही सरफेस जर बघितला तर तुम्हाला तो प्लेनच दिसणार आहे. तर आपल्याला प्लेन दिसतो कारण हार्डली हे अंतर किती असणार, 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 10 किलोमीटर घेणार, याच्यापेक्षा जास्त नाही घेणार. तर हे अंतर कमी आहे आणि त्यामुळे आपल्याला स्ट्रेटच दिसणार आहे. एवढं अंतर तुम्हाला मोजता येतं विथ द हेल्प ऑफ टेप. अँगल आपण मेजर केले तर इथे जो अँगल तयार होतो या अँगलला म्हटलेला आहे पॅरालेक्स. हा पॅरालेक्स आहे आणि हा पॅरालेक्स अँगल आपण मोजू शकतो बाय द जॉमेट्री ऑफ दिस फिगर. And from the geometry of this figure, θ1 plus θ2 plus θ is 180 degree. पण आपण हा अँगल डिग्री मध्ये नाही, आपल्याला रेडियन मध्ये मोजायचा आहे. सो 180 डिग्री इक्वल टू पाय रेडियन. आणि यावरून तुम्हाला θ1 माहिती आहे, θ2 माहिती आहे, तर तुम्हाला θ कॅल्क्युलेट करायचा आहे. थीटा आपल्याला मिळाला विच इज इन रेडियन. हे रेडियन मध्येच कॅल्क्युलेट करायचं आहे. थीटा आपल्याला मिळाला, मग आपल्याला काढायचं आहे हे डिस्टन्स, डिस्टन्स ऑफ दिस स्टार फ्रॉम द अर्थ. सो अगेन यूज द ज्योमेट्री, दॅट इज थीटा इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस. थीटा इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस. जेव्हा आपण सप्लिमेंटरी अँगल्स बघितले तेव्हा हा फॉर्म्युला बघितलेलाच आहे. सो दॅट इज द प्लेन अँगल. आता आर्क लेंथ झाली E1 अपॉन E1 E2, एवढी आर्क लेंथ आहे. अँड रेडियस इज कॅपिटल D, सो दिस इज D. यावरून आणि थीटा आपण मेजर केला, देअरफॉर डिस्टन्स ऑफ स्टार, distance of star, that is capital D, equal to E1 E2 upon theta. So this is how we will calculate the distance of star from the earth. तर आपण स्टारचं डिस्टन्स मेजर केलं. पण हे स्टारचं डिस्टन्स मेजर करायसाठी आपण अर्थ वरचे हे 2 पॉइंट्स घेतले. अर्थ वरचे जेव्हा तुम्ही 2 पॉइंट्स घेणार
तर ते काही खूप दूर असणार नाही. किती असणार आहे? 1 किलोमीटर, 10 किलोमीटर, तुम्ही जास्तीत जास्त 100 किलोमीटर अंतरावरचं घेऊ शकणार. त्याच्यापेक्षा जास्त डिस्टन्स वाढवणार नाही. आणि जर हे डिस्टन्स कमी असेल आणि स्टार तर खूपच दूर आहे आपल्यापासून, तर हा जो अँगल आहे पॅरालेक्स, इट इज व्हेरी व्हेरी स्मॉल. And if the parallax measured is very small, then from this method, you cannot calculate that distance properly. हे आपण मोजू शकत नाही, कारण थीटा हा जर खूपच कमी झाला तर तुम्हाला हा डिस्टन्स व्यवस्थित मोजता येणार नाही. मग थोडी आपल्याला वेगळी मेथड यूज करावी लागेल की आपण कसं मेजर करणार. तर अर्थवरचे 2 पॉइंट्स नाही, अर्थच्या 2 पोझिशन्स आपण घेऊ आणि तिथून स्टारचा डिस्टन्स मेजर करणार. हाऊ वी विल मेजर इट? से so we are measuring distance of star. तर आता आपण काय करणार, इथे सन आहे, आता आपण अर्थचे 2 पॉइंट्स नाही, अर्थच्या 2 पोझिशन्स घेऊ. अर्थ ही सनच्या भोवती फिरते आहे, तर जेव्हा अर्थ या पोझिशनला असेल, इथे असेल, सो द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ अर्थ अँड सेंटर ऑफ सन, this distance is called as 1 astronomical unit. The distance between center of earth and center of sun is 1 astronomical unit. जेव्हा अर्थ इथे असेल, इथून तुम्हाला इथे असणाऱ्या स्टारला बघायचंय. सेम तीच टेक्निक वापरायची आहे. इथे टेलिस्कोप ठेवा या पोझिशनला अर्थच्या, इथून आपण एखाद्या स्पेस स्टेशन वरून अर्थला बघणार, इथून बघणार आणि आता हा अँगल तुम्ही मेजर केला. इथून बघितलं, जेव्हा ही अर्थ फिरून या साइडला येईल, सो दिस इज द सेकंड पोझिशन ऑफ अर्थ. सेकंड पोझिशन ऑफ अर्थ, अगेन दिस डिस्टन्स इज 1 astronomical unit. आणि आता इथे सुद्धा या पोझिशनला जेव्हा अर्थ येईल, इथून सुद्धा आपल्याला स्टारला बघायचं आहे. स्टारला बघितलं तर आता हा अँगल बऱ्यापैकी मोठा होतो. सो दिस पॅरालेक्स इन्क्रीजेस. मग हा बऱ्यापैकी मोठा झाला तर आता तुम्हाला स्टारचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करणं अतिशय इझी आहे, बिकॉज दिस अँगल हॅज बिकम क्वाइट लार्जर. हा θ1 मेजर करायचा आहे, हा θ2 मेजर करायचा आहे. हे 2 पोझिशन्स, अर्थच्या 2 पोझिशन मधलं अंतर तुम्हाला माहितीच आहे. नाउ इट बिकम्स 2 astronomical unit and now you can calculate this distance. हे मोजू शकतो. तर θ आपण काढलाच. θ is equal to, that is θ1 plus θ2 plus θ equal to 180 degree or pi radian. यावरून आपण θ कॅल्क्युलेट केला. θ कॅल्क्युलेट केला तर आता आपल्याला हे डिस्टन्स मोजायचं आहे. Therefore, distance of star ह्या अर्थच्या 2 पोझिशन, सपोज याला E1 आणि E2 म्हटलं, सो इट विल बिकम E1 E2 अपॉन this angle theta, and therefore E1 E2 झालं 2 astronomical unit upon theta. थीटा कॅल्क्युलेट केला, हे डिस्टन्स तुम्हाला माहिती आहे. नाउ यू कॅन मेजर द डिस्टन्स ऑफ अ स्टार फ्रॉम अर्थ. सो दिस विल गिव्ह यू द ॲक्युरेट व्हॅल्यू ऑफ डिस्टन्स ऑफ स्टार. आता या मेथड मध्ये आपण काय केलं, स्टारचं डिस्टन्स मेजर केलं. पण या पॅरालेक्स मेथडनी आपण त्या स्टारचा साईज सुद्धा मोजू शकतो. सो नेक्स्ट वी विल सी हाऊ टू कॅल्क्युलेट द साईज ऑफ स्टार ऑर अ प्लॅनेट. साईज ऑफ स्टार ऑर प्लॅनेट. आता यांचा
यांचा जो स्टार किंवा प्लॅनेट आहे यांचा शेप जो आहे तो स्फिअरिकल. सगळे स्टार प्लॅनेट्स या स्फिअरिकल इन शेप. स्फिअरिकल आहे तर सपोज हे एक प्लॅनेट आहे आणि या प्लॅनेटचा साईज आपल्याला काढायचा आहे. तर साईज मोजण्यासाठी आपल्याला त्याचं डायमीटर माहिती पाहिजे. सो वी विल मेजर दिस डायमीटर and this we will measure from the surface of earth. ही अर्थ आहे. इथून आपण ते डायमीटर मोजणार. इथे तुम्ही अर्थ वरती कुठल्याही एका पोझिशन वरून या प्लॅनेटला बघायचंय. You must be at this position. Look at this corner of a planet with the help of telescope. टेलिस्कोपनी या प्लॅनेटच्या या कॉर्नरला बघा. नंतर ही पोझिशन न बदलता फक्त टेलिस्कोपला रोटेट केलं. टेलिस्कोपला रोटेट करून त्याचा दुसरा कॉर्नर बघायचा आहे. लुक ॲट द सेकंड कॉर्नर ऑफ दिस प्लॅनेट. या कॉर्नरला बघितलं तर इथे एक अँगल डिस्क्राईब झाला अँड दिस अँगल इज थीटा. मग या प्लॅनेटचं अर्थ पासून अंतर किती आहे, कॅपिटल डी, ते ऑलरेडी आपण पहिले बघितलं कसं मेजर करणार. मग आपल्याला हे डिस्टन्स मोजता येतो. आता एकाच पोझिशन वरून आपण फक्त टेलिस्कोप मूव्ह केला तर इथे थीटा पण मोजता येतो. मग अँगल मेजर्ड, दिस डी इज मेजर्ड, सो वी कॅन मेजर दिस स्मॉल डी दॅट इज द डायमीटर ऑफ प्लॅनेट. आणि यावरून आपण काढणार बाय युजिंग द सेम टेक्निक that is theta equal to arc upon radius, that will be d upon capital D. Therefore, diameter of planet D equal to theta into capital D. Theta into capital D. So in this way we can calculate the diameter. डायमीटर मिळाला तर तुम्ही त्याची एरिया कॅल्क्युलेट करू शकणार प्लॅनेटची, त्याचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करू शकता. सो दिस इज हाऊ वी कॅन मेजर द साइज ऑफ स्टार ऑर अ प्लॅनेट. आणि या डायमीटरला म्हटलेलं आहे अँग्युलर डायमीटर. अँग्युलर डायमीटर मीन्स द अँगल subtended by the diameter of planet at a single point on earth is called as angular diameter. तर हे जे डायमीटर आहे, the angle subtended by the diameter of planet at a single point on earth is called as angular diameter. So this is how we will calculate the size of planets as well as the distance of planet from the earth. हे मेजर करू शकतो. पण हे सगळे लार्ज डिस्टन्सेस झाले. आता आपण बघू की स्मॉल डिस्टन्सेस कसे मेजर करणार. सो मेजरमेंट ऑफ स्मॉल डिस्टन्सेस. स्मॉल डिस्टन्सेस मेजर करणार. आता स्मॉल डिस्टन्सेस कोणते. सपोज हा पेन आहे. आता या पेनची तुम्हाला लेंथ मोजायला सांगितली तर या पेनची लेंथ आपण एका स्केलने मोजू शकतो. एक स्केल घेऊन आपण या पेनची लेंथ मोजणार, किंवा याच्या कव्हरची लेंथ मोजायला सांगितली ती सुद्धा आपण स्केलने मोजू शकतो. याचं डायमीटर आपण स्केलने मोजू शकतो. तर स्केल, ही जी स्केल आहे ही सेंटीमीटरची स्केल आहे. तर शॉर्ट डिस्टन्स जर असेल तर आपण स्केलनी मोजू शकतो, टेपनी पण मोजू शकतो. पण किती स्मॉल पर्यंत जाणार. आता याच्यावरती सेंटीमीटरचं पण मार्किंग आहे आणि मिलीमीटरचं पण मार्किंग आहे. तर स्केल आणि टेपनी आपण जास्तीत जास्त सेंटीमीटर किंवा मिलीमीटर पर्यंत मोजणार. पण जर त्याच्याही पेक्षा कमी जर लेंथ असेल तर ती मात्र आपण स्केल आणि टेपनी मोजू शकत नाही. तर स्मॉल डिस्टन्स मेजर करायकरता आपण यूज करणार स्केल और टेप. स्केल और टेप, पण यांनी मेजर करणार हार्डली सेंटीमीटर और मिलीमीटरची रेंज. पण मिलीमीटर पेक्षाही जर कमी लेंथ असेल, जसं एखाद्या कॉइनचं थिकनेस आहे, कॉइनचं थिकनेस मोजायचं आहे किंवा एखाद्या पेपरचं थिकनेस मोजायचं आहे, मग ते मोजायसाठी मग आपल्याला स्केल आणि टेप चालणार नाही. इट इज अनकन्व्हिनियंट.
मग आपण काय यूज करणार? सो देअर वी विल यूज व्हर्नियर कॅलिपर. Vernier caliper. The vernier caliper is used to measure the distance of 0.1 millimeter. 0.1 millimeterच्या रेंज मध्ये म्हणजेच 10⁻⁻⁴ मीटर या रेंज मध्ये जर कोशाची लेंथ असेल तर त्यासाठी आपण यूज करणार वर्नियर कॅलिपर. दॅट इज व्हेरी व्हेरी स्मॉल थिकनेस. पण याच्याही पेक्षा कमी थिकनेस असेल, जसं तुमच्या केसाचं डायमीटर आहे, पेपरचं थिकनेस आहे, तर त्याकरता आपण यूज करणार स्क्रू गेज. स्क्रू गेज and screw gauge is measuring the thickness of 0.01 millimeter, that is 10⁻⁵ meter. पण याही पेक्षा कमी जर तुम्हाला अंतर मोजायचं असेल तर वर्नियर कॅलिपर अँड स्क्रू गेज इज ऑल्सो नॉट कन्व्हिनियंट. जसं साइज ऑफ ॲटम. साइज ऑफ स्टार आपण काढलं विच वॉज व्हेरी लार्ज, पण आता आपल्याला साइज ऑफ ॲटम मोजायचा असेल तर हे वर्नियर कॅलिपर अँड स्क्रू गेज इज ऑल्सो नॉट युज्ड. तिथे यूज होतो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. सो नेक्स्ट स्मॉलर साइज इज साइज ऑफ ॲटम, and size of atom is measured by electron microscope. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपनी तुम्ही ॲटमचा साईज मोजू शकता, किंवा आणखी एक म्हणजे रिसर्च सेंटरला जो मायक्रोस्कोप यूज होतो दॅट इज टनलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. तर या टनलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपनी आपण ॲटमचा साईज मोजू शकतो. तर हे स्केल आणि टेप आपण डेली लाईफ मध्ये यूज करतो, पण खूप मोठं स्टार आणि प्लॅनेट्सचं डिस्टन्स मोजायसाठी ॲस्ट्रॉनॉमर्स ते इन्स्ट्रुमेंट यूज करतात. सिमिलरली काही रिसर्च सेंटर मध्ये जिथे ॲटम वरती काही रिसर्च होत असेल तर तिथे ॲटमचा साईज मोजायसाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप यूज होतो. सो दीज आर द व्हेरियस मेथड्स फॉर द मेजरमेंट ऑफ लेंथ. तर आपण एक फिजिकल क्वांटिटी बघितली. पुढच्या सेशन मध्ये आपण बघू नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी, दॅट इज मेजरमेंट ऑफ मास. सो सी यू नेक्स्ट टाइम. थँक यू.